नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. मार्केटच्या फॅक्ट चेक्सबद्दल आपण बोलतो आहे. ओके, टेलिकॉमचे शेअर्स गेल्या 5 वर्षामध्ये कोणीच घेत नव्हतं आणि आता सगळ्यांना घ्यायचे आहेत. राईट, एव्हरीबडी वॉन्ट्स टू बाय नाव भारती, एव्हरीबडी वॉन्ट्स टू बाय नाव जिओ, ऑर एव्हरीबडी वॉन्ट्स टू बाय इंटरग्लोब ॲव्हिएशन. ओके, तेव्हा कोणी घेत नव्हतं 400-500 रुपयाला. आता 4,000-5,000 रुपयाला पण इंटरग्लोब ॲव्हिएशन लोकांना घ्यायचे. हर्ड मेंटॅलिटी. ओके, आता एम-सी कंपनीज. ओके, जेव्हा पडलेलं होतं तेव्हा एम-सी कोणालाच घ्यायचं नव्हतं. ओके, एंजल वन तर ना IPO नंतर जवळजवळ 50% आला होता, तेव्हा कोणाला घ्यायचा नव्हता, पण आता लोकांना घ्यायचा आहे. आता एम-सीमध्ये समजा जिओनी बॅकरॉक बरोबर आली. बॅकरॉक ही अमेरिकन बिग कंपनी आहे, तर त्यांच्याबरोबर त्याचं कोलॅबरेशन होतं आहे. तर जिओ झाली एम-सीमध्ये, म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, म्हणजे म्युच्युअल फंडात. तर जिओ विथ बॅकरॉक. ओके, तर ब्लॅकरॉकमध्ये बरोबर आली तर त्याचा ट्रिमेंडस ना फायदा होईल. काय रेटला आहे ते माहीत नाही आहे. वाईन बिअर इंडियन मेड फॉरेन लिकर कंपन्या. ओके, जेव्हा स्वस्त होतात तेव्हा कोणी घेत नाही. आता जेव्हा महाग झाल्यात तेव्हा सगळ्यांना त्याच्यावर तुटून पडलेले असतात. आनंद राठी हा पण शेअर IPO नंतर पडला, कोणी विचारलं नाही. आता आनंद राठी गेला, लोक पुढे जातात. फिनटेक कंपन्या म्हणजे टेक प्रो ज्या कंपन्या आहेत. ओके, त्याच्यामुळे प्लॅटफॉर्म कंपन्या ज्या आहेत की PB फिनटेक, पेटीएम, नंतर झोमॅटो, नंतर गव्हर्मेंटची कंपनी आहे प्लॅटफॉर्म कंपनी MSTC. फिनॉमिनल कंपनी MSTC. तुम्ही MSTCकडे लक्ष द्या. 800वरनं 400 रुपयाला 500 रुपयाला आलेला शेअर आहे. ओके, गव्हर्मेंट प्लॅटफॉर्म्स प्रोव्हाइड करते प्रायव्हेट सेक्टरला आणि गव्हर्मेंटला सुद्धा. प्रॉफिटेबिलिटी प्रचंड आहे. 400 कोटी वर्षाला प्रॉफिट बनवते. इक्विटी रिजनेबल आहे आणि डिव्हिडंड लार्ज 80% डिव्हिडंड वाटते कंपनी. ओके, अशी ही कंपनी आहे MSTC. त्यानंतर एव्हरी कंपनी इज मॅनेजमेंटचं एज बघायला पाहिजे तुम्ही. ओके, इफ मॅनेजमेंट काचं म्हणजे हु इज द ओनर इज ॲट एज ऑफ 65-70, ऑब्वियसली जी पुढची पिढी याच्यामध्ये आली की नाही ते बघायला पाहिजे. द यंग मॅन इज देअर. त्याच्यामध्ये दोन्ही इश्यूज असतात. एक तर तो रॅशली इन्व्हेस्ट करतो कंपनीमध्ये किंवा रॅशली कंपनी गाळात घालतो. बजाज हिंदुस्तान हे एक मेजर एक्झाम्पल आहे. त्या पुढच्या पिढीने कंपनी 400 रुपयाचा शेअर 41वर आणून ठेवला आहे. पॉवर सेक्टरमध्ये बेतहाशा गुंतवणूक केली, राईट टाईमला केली नाही, किंवा आपली सिस्टर कंपन्यांना लोन दिली बेतहाशा आणि रिकवर नाही झालं. त्यामुळे राईट ऑफ्स केले 4,500 कोटी. अजूनही करतात, अजूनही लोन आहे कंपनीमध्ये. अशी पण उदाहरणं आहेत की यंग माणसांनी कंपन्या त्यांच्या देशोधडीला लावलेल्या. ओके, बजाज हिंदुस्तानमध्ये टॉप नॉच शुगर कंपनी 15 इयर्स बॅक, 20 इयर्स बॅक. ओके, तर 400-500 रुपयाचा शेअर 40वर आणून ठेवला किंवा 21वर आहे, सध्या तर 21वर आहे. सगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत मार्केटमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही योग्य टाईमला बाहेर पडलं पाहिजे, प्रॉफिट बुक केला पाहिजे. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम कंपनी जर 100 टाईम्स गेली तर ऑब्वियसली आय विल एक्झिट एव्हरीथिंग फ्रॉम दॅट कंपनी. आता बजाज हिंदुस्तान 21ला घेण्यासारखं आहे की नाही तुमच्या ऑब्वियसली टेक्निकल एक्सपर्टला विचारा. अजूनही कंपनी लॉसच दाखवते गेले 10 वर्ष, कंटिन्युअस लॉस. ओके, आणि आय डोंट नो व्हॉट इज द फ्युचर ऑफ बजाज हिंदुस्तान. पण हे मार्केट फॅक्ट्सचे चेक आपण फॅक्ट्स चेक करतो आहे, त्याच्यामध्ये हे एक फॅक्ट चेक तुम्हाला सांगायची होते.